नमस्कार, मी श्रीपाद विनायक मोने, कैलासनगर, अस्नोडा, गोवा. आता असं पहा की गणेश चतुर्थीमध्ये पार्थिव गणेश पूजा केली जाते. म्हणजे चिकण मातीची किंवा शाडू मातीची गणपतीची मूर्ती आणून त्याची पूजा केली जाते. तर आता सगळीकडे बघितले तर POPची मूर्ती म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस, जे एक प्रकारचं सिमेंट असतं, त्याची मूर्ती आणून त्याची पूजा करतात. पण हे अत्यंत चुकीचं आहे, कारण अशा POPच्या ज्या मूर्त्या असतात ते विसर्जनानंतर पाण्यात कितीतरी दिवस, महिने तशाच उरतात आणि त्याची मोडतोड होते. ती विरघळत नाहीच, पण मोडतोड होते आणि कुठेतरी आपल्या देवतेंची आपणच विटंबना केल्यासारखी होते. म्हणून मी सर्वांना एक विनंती करतो की शाडू मातीची किंवा चिकण मातीची अशी मूर्ती आणून त्याची पूजा करावी, कारण त्याची विसर्जन झाल्यानंतर ती सहजपणे पाण्यात ती माती विरघळून जाते आणि पर्यावरणसुद्धा समतोल राहतं. म्हणून अशा मूर्तिकारांनासुद्धा माझं निवेदन आहे की तुम्हीसुद्धा मातीचीच मूर्ती बनवावी. आणि सरकारलासुद्धा मी निवेदन करतो की अशा मूर्तिकारांना माती आणण्यासाठी किंवा आर्थिक सहाय्य करावं, जेणेकरून आपला धर्म, आपली संस्कृती टिकण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी मदत होईल. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. ओम नमः शिवाय.